राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल। सर्व महापालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू, निवडणूक आयोगाची घोषणा। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार असल्याची माहिती। मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करत नाही। काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार। मनसेसोबतच्या युतीवर काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांची स्पष्टोक्ती। मुंबईची जनता आम्हाला कौल देईल, गायकवाडांचा दावा। दोन्ही ठाकरे एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस त्यांच्यासोबत जाऊ दे, आम्हाला फटका नाही। मुंबईकर महायुतीलाच जिंकवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुंबई महापालिका जागा वाटपासाठी महायुतीची आज पहिली बैठक। मुंबईमध्ये भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत, तर सेना 100 जागांवर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती। कोटींच्या गाड्या देतोय, मात्र आता कोयता गँग दिसली नाही पाहिजे, नाहीतर काही खरं नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना ताकीद। मुख्यमंत्री निधीमधून 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत। FCRA प्रमाणपत्र मिळवणारा सीएम निधी कक्ष हा भारतातील पहिला कक्ष। गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 1 रुपये 24 पैशांची वाढ। जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निर्णय, कालपासून नवे दर लागू। हवेची गुणवत्ता खालावत चालल्यानं वायू प्रदूषणावर उपाय शोधण्याचं मुंबई हायकोर्टाचं पालिकेला आवाहन। नागरिकांना जबाबदारीनं वागण्याचाही सल्ला। उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा विमानसेवांना फटका। दिल्लीतून 40हून अधिक विमानं रद्द। उत्तर भारतामधील विमानतळावर धुक्याची चादर पसरल्यानं विमानसेवेला विलंब।